आम्ही पाडव्याचं आवरायला काढलेलं आहे. सगळं गोदड्या ब्लँकेट्स वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. काय ब्लँकेट्स पण धुतलेले, गोदड्या पण धुतलेले. सकाळी 6 वाजताच उठलो होतो आज आम्ही. सूर्यकांत चालू आहे आता इकडे वाळा घालायचं काम. मी आवरायला आज संडे म्हणलं मिस्टरांना जरा थकून सुट्टी नव्हती ऑफिसला आज. आणि सकाळी उठल्यापासून आणि आता मग आवरायला घेतलं तर जिना आता आवरून आवरायचे चालले. तर आता इकडं आवरूनच झालेलं आहे. ते बघा मस्त स्वच्छ करून ठेवलेलं आहे. इकडे बॅटरी वगैरे, मशीन वगैरे, इकडे पुसून वगैरे, इकडे एकदम चकाचक केलं. इकडे पाणी बिनी मारलं, धुवून घेतलं, दरवाजा पूर्ण धुवून घेतला. इकडं मस्त सेटअप केलं. आता इकडं मशीन काय गे, हे पाणी मारायचं मशीन. जिना वगैरे उरकलेलं आहे. वरचं पण खूप एकदम छान एकदम घेतलेलं आहे, व्यवस्थित घेतलेलं आहे. अजून सामान लावलं नाही. तर आमचा धान्याचा स्टोरेज आहे. हा पण धान्याचा स्टोरेज आहे. तिकडे धान्य काढून ठेवलेले आम्ही सगळं. नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्याला महिन्याला पिरियड्स येत असतात आणि त्यामध्ये आपल्याला खूप जास्त त्रास होतो, मूड स्विंग्स होतात, काम करण्याची इच्छा राहत नाही, थकवा जाणवतो. त्यासोबतच आपल्या शरीरातलं आयरन सुद्धा खूप जास्त कमी होतं आणि या महिन्याचा पिरियडचा त्रास हे काळजीचं कारण बनतं. कारण शरीरातलं आयरन कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, त्यासोबतच काम करण्याची इच्छा सुद्धा होत नाही. आणि या पिरियडच्या समस्यांमुळे आपले शारीरिक स्वास्थ्य तर बिघडतं, त्यासोबत मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडतं. तर भारतामध्ये 57% महिलांना आयरनची कमतरतेची समस्या आहे. त्यासोबतच मुलींमध्ये 59% मुलींना आयरनची कमतरतेची समस्या आहे. आणि आयरनची कमतरता कमी होण्याचं कारण म्हणजे आपल्याला पिरियड्स मध्ये खूप जास्त रक्तस्राव होणे, पिरियड्स रेग्युलर न येणे हे सुद्धा एक कारण असतं. आणि वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या रक्तामध्ये आयरन असतं आणि आपल्याला जेव्हा पिरियड्स मध्ये खूप जास्त ब्लड लॉस होतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं आयरन सुद्धा जातं. तर महिन्याला आपलं 30 ते 40 मिली ब्लड लॉस होत असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं 15 ते 20 मिलीग्रॅम आयरन कमी होत असते. पिरियड्स मध्ये आपल्याला जर खूप जास्त रक्तस्राव होत असेल त्यावेळेस आपल्या शरीरातलं 80 मिली रक्त कमी होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं 40 मिलीग्रॅम आयरन कमी होतं. आणि या कारणांमुळे आपल्या शरीरातलं आयरन कमी होतं आणि ते आपल्या बॉडीला पूरक ठरत नाही. आणि जर आपल्या शरीरात आयरनची कमतरता झाली तर आपल्याला खूप जास्त थकवा येतो, चिडचिडा पण वाढतो आणि त्यासोबतच आपल्याला इतर काही त्रास सुद्धा होतात आणि काम करण्याची इच्छा सुद्धा होत नाही. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य सुद्धा संतुलित राहत नाही. आणि हे आयरनची कमतरता फक्त महिलांमध्ये नाही तर मुलींमध्ये सुद्धा आहे. या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आपण आपल्या शरीरातली आयरन लेवल वाढवली पाहिजे आणि हेल्दी खाणं खाल्लं पाहिजे, ज्यामधून आपल्या शरीराला आयरन भेटेल अशा वस्तू खाल्ल्या पाहिजे, जसे की बीन्स, व्हेजिटेबल, फ्रुट्स, यातून आपल्या शरीराला आयरन भेटतं. तर आपण हे हेल्दी खाणं खाल्लं पाहिजे. आपल्या डाएटमध्ये आपण हे डेली यूज केलं पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीरातले आयरन लेवल वाढेल. सध्याच्या काळात खूप महिला वर्किंग वुमन आहेत, त्यामुळे त्यांना डेली डाएट घेता येत नाही. त्यासोबतच मुली सुद्धा कॉलेज, स्कूलमध्ये जातात, त्यांना पण हे डाएट घेता येत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे शरीराची आयरनची कमतरता कमी होते. वेळेची कमतरता असल्यामुळे आपली इच्छा असून सुद्धा आपल्याला दिवसभराचा डाएट व्यवस्थित घेता येत नाही. धावपळीच्या काळामध्ये जर तुम्हाला डेली डाएट घेता येत नसेल तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे, तर ते म्हणजे हे आहे मोरिंगा लीफ पावडर. आणि हे घ्यायचं कसं, तर हे तुम्ही पाण्यात, दुधात किंवा मधात किंवा मग आपण डेली जो स्वयंपाक बनवतो, पराठे बनवतो त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि हे घेतल्याच्या नंतर आपल्या शरीरातले आयरन लेवल वाढते. मोरिंगा पावडरचे खूप जास्त फायदे आहे. आयरनची लेवल तर वाढते, त्यासोबतच आपण हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. नेचर शुअरचं मोरिंगा लीफ पावडर आपण आपल्या आहारात डेली घेऊ शकतो आणि यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, कारण हे नॅचरली पद्धतीने बनलेलं आहे. आणि मोरिंगा म्हणजे मराठीमध्ये त्याला शेवगा म्हणतात, तर शेवग्याच्या पानांची ही पावडर आहे. तर यामध्ये 100 ग्रॅम मध्ये 28 मिलीग्रॅम आयरन असते आणि यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अमिनो ऍसिड आहे आणि हे आपल्या पूर्ण बॉडीला हेल्दी ठेवते. तर हे मी ना पाण्यामध्ये घेते, तुम्ही दुधात सुद्धा घेऊ शकता आणि पराठे बनवले तर पराठ्यांमध्ये सुद्धा घेऊ शकता.
तर याची टेस्ट आहे ना थोडीशी कडवट आहे, पण आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. जर आपण हे डेली सेवन केलं तर आपल्या शरीरातील आयरनची कमतरता भरून निघते. त्यासोबतच पिरियड्स जे मागे पुढे होतात, रेग्युलर येत नाहीत, ते रेग्युलर यायला सुरुवात होते. मला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर मध्ये 2-3 दिवस मी गावाला गेले होते आणि घरात कॉक्रोच पण खूप जास्त झाले होते. त्यामुळं म्हटलं आता पाडवा आलाच आहे, पाडव्याच्या निमित्ताने तरी घराची साफसफाई करून घ्यावी. भरपूर दिवस झाले डीप क्लिनिंग केली नव्हती, म्हणून आज डीप क्लिनिंग करायला काढलेली आहे. आणि फ्रीजला सुद्धा कॉक्रोच लागले होते, तर फ्रीजसुद्धा घासून पूर्ण पाणी मारून आतल्या साईडने पूर्ण स्वच्छ धुवून काढलं आहे. भांडे वगैरे घासायला काढले आणि एकाच दिवसात तिन्ही पण रूम आवरून घेणार आहेत आज. कारण रात्री मी कॉक्रोचसाठी औषध ठेवलं होतं, बोरिक पावडर आणि थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून कॉक्रोचांना टाकलं होतं, तर सगळे कॉक्रोच मरून गेले.